शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या मातोश्रींशी खास बातचीत आम्ही केली। यावेळेला आईंचं पाठबळ आहे म्हणून मी शेतकऱ्यांची चळवळ जोमानं लढतोय अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली। तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टी यांना प्रोत्साहन देत असल्याचं त्यांच्या मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांनी म्हटलंय। उद्या जी बैठक होते त्यासाठी तुम्ही खरं तर निघालेला आहे। सध्या आज राज्याची काय परिस्थिती आहे, तुम्ही आढावा घेतलाय का? आज राज्यामध्ये ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन केलेलं आहे। आमचा शेतीमाल आम्हाला विकायचा नाही, हे जे आंदोलन आहे ते चालूच आहे। आज 7वा दिवस आहे, परंतु शेतकरी ठामपणानं आपला शेतीमाल विकायला तयार नाहीत, बाजारपेठेमध्ये पाठवायला तयार नाहीत आणि छुटपुट घटना घडत आहेत ते रस्त्यावरच्या। कारण कार्यकर्त्यांना आता आणि विशेषतः शेतकऱ्यांना हे सहनशक्तीच्या पलीकडे झालेलं आहे आणि काही उथळ वक्तव्य होत आहेत। सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्यावरती टीका होते आहे, त्यामुळं अजून शेतकरी भडकलेले आहेत। जे कुणी अतिशहाणपणा करतायत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळे उद्योग करताय ते तुमच्या ह्या कृत्यामुळे खड्ड्यात जाणार आहेत, हे विसरू नका। एका बाजूला मुख्यमंत्री म्हणत होते की शेतकऱ्यांच्या नेत्यांशी बातचीत करणार नाही, शेतकऱ्यांशीच बातचीत करणार आहे। आता शिवसेनेने एक पवित्रा घेतलेला आहे की बातचीत करायची असेल तर स्वतः राजू शेट्टी यांच्याशी सरकारनं बातचीत करावी, शिवसेनेशी बातचीत करावी, काय सांगाल? याचं कारण हे सरकार निवडून आणण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी कष्ट केलेले आहेत, आम्ही त्या परिश्रम केलेले आहेत, पायाला चिंध्या बांधून आम्ही महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे। त्यामुळं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा असं आम्हीच निवडून आणलेल्या सरकारला सांगण्याचा नैतिक अधिकार आम्हाला पोचतो, म्हणून संजय राऊत तसं म्हणाले। 7 दिवस आंदोलन चालू आहे। आज आपल्या गावची काय परिस्थिती आहे, कुठले व्यवहार चालू आहेत, कुठले बंद आहेत, दूध भाजीपाला शेतकरी काय म्हणतात? आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी स्वतःहूनच शेतीमाल विकायचा नाही आणि बघू काय होतं, एकदा नाहीतरी बाजारात जाऊन नुकसान होणार आहे, त्यापेक्षा शेतातच नुकसान होऊन दे या भूमिकेत सगळे शेतकरी आहेत। शेट्टी साहेब, या 15-20 वर्षामध्ये आपण अनेक आंदोलनं केलेली आहेत। या आंदोलनामध्ये तुम्ही जेलमध्ये होता, दिवाळी होती, जेलमध्ये होता आणि आपल्या आई, आपल्या पत्नी आणि आपलं सगळं कुटुंब इथं होतं, आम्ही त्यावेळी आलो होतो। आज सुद्धा तुम्हाला सोडायला तुमची आई आता बाहेर आलेल्या आहेत, काय आईशी बोलणं झालेलं आहे आणि पुढं काय सांगते आई? काय नाही, मी आईला एवढंच सांगितलं की नाशिकला सगळ्या राज्यातील शेतकरी नेते एकत्रित येत आहेत आणि आम्ही सगळे मिळून हा शेतकऱ्यांचा लढा पुढे नेत आहोत। त्याचबरोबर हा लढा आता आम्ही राष्ट्रीय पातळीवर सुद्धा नेणार आहोत, हे सांगितलं आणि त्या बैठकीला मी निघालोय म्हणून सांगितलं। काय म्हणते आई? नाही, जाऊन या म्हटले आणि शेतकऱ्यांचं काहीतरी कल्याण करा, शेतकऱ्याचं भलं करा, शेतकऱ्याच्या बाजूला कोण वाली राहिलेला नाही असं सांगितलं। राजू शेट्टी यांच्या मातोश्री आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। शेट्टी साहेब, आज कुठं निघालेले आहेत, तुम्ही काय सांगितलं? हे बघा, शेट्टी साहेब चालल्यात काय, त्यांचा इजेव व्हावं असं माझं मत आहे काय, आणि त्याला शेतकऱ्याने सगळी त्याला मदत व्हावं, सरकारसुद्धा त्याला मदत व्हावं आणि त्याला शाळे द्यावं, माझी मर्जी आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत का? शेतकऱ्याचा प्रश्न तुटना म्हणून हे चाललंय सगळं, दुसरं काय नाही। तुमचा शेतकऱ्यांचं भलं व्हायला पाहिजे काय नको काय, सरकार काय आम्हाला कोण आणून देत आहे? सरकार पैसा कुठला आणतोय? शेतकऱ्याचा आहे। आणि का असं तक्रार करतात, कशासाठी? त्याच्या भोवतं कोण आहेत काय, त्याला कोण मदत आहेत काय? नाही, मग का असं करतात ते सरकार, कशासाठी? तसं करायचं नाही। सत्यानं राहिलेल्या मुलाला त्याने शाळे व्हावं आणि त्यांच्याबरोबर त्यांना हे करावं असं माझी मर्जी आहे। सण वार असू दे, कुठलाही दिवस असू दे, साहेब जेलमध्ये असतात, घर सोडून बाहेर जात असतात, अशा वेळी तुम्ही सगळ्यांना आधार देत असता, काय द्यायलाच पाहिजे? आधार दिल्याशिवाय माझ्याशिवाय त्याला कोणच नाही, त्याला चुलतं नाहीत, चुलत्या नाहीत, त्याला भाऊ 2-4 जण वारल्यात, एकटा भाऊ आहे, तो कुठं कुठं फिरणार? याच्यासाठी त्याच्या पाठीवर मी उभी आहे आणि त्यांनी सगळी जर शाळे करावं आणि त्याला मदत द्यावं। समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी तुम्ही तुमचा मुलगा वाहिलेला आहे। होय,
समाजासाठी आणि शेतकऱ्यासाठीच लढा लागले, दुसरं काय नाही. त्यांचा काय पैसा अडका कोणाचा आम्ही घेत नाही. दुसरं काय करायचं आहे. गरिबाचा मुलगा ते वर शेतकरी आणल्यात, मग शेतकरी सगळे समज व्हायला पाहिजे की. आपण पाहिलं की आईची एक खूप मोठी ताकद राजू शेट्टी साहेबांच्या सोबत आहे. एक शेवटचा प्रश्न विचारूया. हे शब्द ऐकल्यानंतर आता काय वाटते मनामध्ये? नाही, पहिल्यापासूनच आई तिचा पाठबळ आहे. अगदी मी तरुण वयात होतो त्यावेळेपासून तिचं प्रोत्साहन आहे आणि त्या पद्धतीनं मी शेतकऱ्यांच्यासाठी एवढं काम करू शकलो. एकूणच आपण पाहिलं की शेतकऱ्यांसाठी इतकी वर्ष ते लढतायत आणि त्याच्या पाठीमागे एक खंबीर नेतृत्व म्हणजे त्यांची आई आहे. आईच्या पाठबळावरच इथंपर्यंत आपण पोहोचलो असं स्वतः राजू शेट्टी सांगतायत. पण एकूणच उद्याच्या ज्या बैठकीला निघालेल्या आहेत या बैठकीमध्ये एक ठोस उपाय होईल, निर्णय होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा आपण निर्णय घेऊ असा आशावाद सुद्धा स्वतः राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माझगावकर, ABP माझा, शिरोळ.